ट्रम्पनी दिलेल्या धक्कादायक विधानावर यू-टर्न घेत भारत आणि रशिया चीनकडे गेलेला नाही असा खुलासा केला। 5 सप्टेंबर 2025 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावरून स्वाक्षरी करून डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सचे नाव अधिकृतपणे बदलून डिपार्टमेंट ऑफ वॉर असं ठेवलंय। भारताने स्पष्ट केलं की रशियन तेल खरेदी सुरूच ठेवली जाणार असून कोणत्याही जिओपॉलिटिकल परिस्थितीला देश सज्ज आहे असं वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा देणारा व्हॉट्सअप मेसेज समोर आला, ज्यात 34 कारमध्ये बॉम्ब लपवल्याचा दावा करण्यात आलाय आणि नोएडामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे। दिल्ली आणि पंजाबमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पूरग्रस्त भागांचा आढावा घेणार आहेत। पुण्यातील नानापेठेत झालेल्या गँग वॉर नंतर पोलीस सतर्क झाले असून गणेशोत्सवासाठी सुरक्षा यंत्रणेचा विशेष आढावा घेण्यात आला आहे। जात प्रमाणपत्र वादात काँग्रेसच्या नगरसेवकाला बॉम्बे हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय। टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काजराजने नोवाक जोकोविचचा पराभव करून यूएस ओपनच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे। युरोपियन युनियनने गुगलवर तब्बल 3.45 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रतिशोधाची धमकी दिली आहे। शासनाने अपघातग्रस्त अपंग व्यक्तींसाठी नवे मानक कार्यपद्धती मार्गदर्शक म्हणजेच ASOPचा मसुदा प्रसिद्ध केलाय।